संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे आणि बरोबर नामदेव महाराजांचाही समाधी सोहळा आजच आहे. काय आहे, आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेव महाराज आणि आषाढ वद्य चतुर्दशीला संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी सोहळा आपण दरवर्षाप्रमाणे गृहीत धरतो. पण झालं असं, यंदा तिथीमध्ये झाली घट आणि त्रयोदशी आणि चतुर्दशी एकाच दिवशी आली महाराज. त्याच्यामुळे नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आजच आहे आणि संत शिरोमणी सावता महाराजांचाही समाधी सोहळा आजच आहे. बऱ्याचशा कॅलेंडर वाल्यांनी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा काल छापला, पण समाधी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे, सगळ्या संतांचे समाधी सोहळे पहा. समाधी सोहळ्याचा क्रमच असा आहे, सगळी संत मांदियाळी एकादशीच्या वारीसाठी जमते. एकादशीला कीर्तन होतं, द्वादशीचं पारणं होतं आणि मग त्रयोदशीला समाधी सोहळा होतो महाराज. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या वंशजांनी अगदी परिपत्रकच जाहीर केलं होतं, काय एकादशी झाली, द्वादशीला पारणं होणार आणि मग त्रयोदशीला समाधी सोहळा संपन्न केला जातो. आणि म्हणून या दोघही समकालीन असणाऱ्या संतद्वयांचा आज समाधी सोहळा आहे. संतांचा उत्सव आपण करतो यात नवल नाही, संतांचा उत्सव देव करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. सौंदर्याची गुरुवारी सांगायचे, संतांचा उत्सव जर आपण केला नाही तर संतांचं काही बिघडत नाही. फार माफी मागून बोलतो, संतांचा उत्सव आपण केला नाही तर संतांचं काही बिघडत नाही. त्यांनी आपल्यावरती उपकार केले म्हणून करायचा असतो, आपण त्यांच्यावरती नाही. त्यांनी आपल्यावरती उपकार केले म्हणून समाधी सोहळा करायचा असतो महाराज. त्यांचा समाधी सोहळा आपण कोण करणारे वाया चाललो महाराज. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने आज दोघही संतद्वयांचा समाधी सोहळा साजरा केला असेल. खरं पाहता समाधी सोहळा, पुण्यतिथी हे शब्द आपल्याकडे नेहमी प्रचलित आहे. समाधी सोहळा संतांचा असतो असं म्हटलं जातं. समाधी शब्दाचा अर्थच काय होतो असा जर विचारात घेतला तर समाधी शब्दाची फोड करत असताना दोन पद त्याच्यात करता येतील. एक आहे समा आणि दुसरा आहे धी. समा शब्दाचा अर्थ होतो समान आणि धी शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. ज्याची सगळ्या जगताविषयी अर्थात सगळ्या प्राणी मात्रांविषयी समान बुद्धी झाली तो समाधीचा अधिकारी. समबुद्धी घेता समान श्रीहरी. ज्ञानोबा समाधीची व्याख्या करताय आणि दोघही महात्मे समाधीमध्ये महाराज. त्यांनी समाधी घेतली यात नवल नाही, त्यांची समाधी आयुष्यभराची आहे. सावता महाराजांची समाधी आहे कारण का, कांदा मुळा भाजी. सगळ्यांमध्ये पारंग पाहतात ही समाधीच आहे. आणि कुत्र्याने रोटी पळवल्यानंतर त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळले म्हणजे ही सुद्धा समाधीच आहे. समाधी किती समाधी, समान अवस्था बुद्धीची होणं याला समाधी म्हणतात महाराज, समाधी म्हणतात. आणि म्हणून दोघं संतद्वयांचा समाधी सोहळा आहे. अभंग सावता महाराजांचा आहे. या अभंगामधून संत शिरोमणी सावता महाराज मागणी करतात पण व्यतिरेकाने करतात. म्हणजे सावता महाराजांची अभंगाची भाषाच निषेधमुखाची. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी. सावता महाराज म्हणतात आम्हाला मागायचंच नाही. आता आठवलं म्हणून सांगतो, तुम्ही आपलेच आहेत म्हणून. आम्हाला मागायचंच नाही महाराज, पण अंतर फार आहे. आम्हाला मागायचंच नाही महाराज, पण टोल नाके फार लागतात. आम्हाला मागायचंच नाही महाराज, पण 4 व्हीलर आणायची, ड्रायव्हर पण आहे. आम्हाला मागायचंच नाही महाराज, पण डिझेलचे भाव वाढ. व्यतिरेकाची मागणी म्हणतात. सावता महाराज म्हणतात आम्हाला मागायचंच नाही, कोणाकडेच मागायचं नाही, पण अंतःकरणातली सुप्त इच्छा आहे आठवावे संतांची हीची खरी. त्या संतांचं स्मरण घडलं पाहिजे. आता कुठलाही विषय पूर्ण करत असताना त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो हेतू, दुसरं असतं स्वरूप आणि तिसरं असतं फल. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये हेतू आहे, दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये स्वरूप आहे आणि तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये फल आहे. तुमच्या मागणीचा हेतू काय? मागणीचा हेतू आहे आठवावे संतांची हीची खरी, संतांचं स्मरण घडावं हा हेतू आहे. तुमच्या मागणीचं स्वरूप काय? घडावी संगती तयाशीच, त्यांची संगती घडावी हे आमच्या मागणीचं स्वरूप आहे. आणि तुमच्या मागणीचं फल काय? देव तोची जाणा असे मग. संतांची संगती घडली का आम्हाला संतांमध्ये आणि देवामध्ये अभेद दिसायला लागतो, हेच आमच्या मागणीचं फळ आहे. महाराष्ट्राच्या सगळ्याच समाजामध्ये, सगळ्या जातीमध्ये संतांनी अवतार घेतला. ते जातीवादाला प्रोत्साहन म्हणून नाही, तर सगळ्या जातीतल्या व्यक्तींनी, माणसांनी परमार्थाकडे प्रवृत्त व्हावं हा आहे. सावता महाराजांनी अवतार घेतला. सावता महाराजांचं मूळ गाव आहे
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज जवळ औसे नावाचं गाव आहे. सांगली जिल्हा मिरज त्याच्याजवळ औसे नावाचं गाव आहे. त्या औसे नावाच्या गावामध्ये सावता महाराजांचे मूळ पुरुष राहत आहेत. त्यांचं नाव आहे दैबूमाळी. दैबूमाळी महाराज. दैबूमाळी महाराज हे पंढरीरायाचे भक्त आहेत. नवे नवे महिन्याचे वारकरी आहेत. दैबूमाळी महाराजांना दोन मुलं, एक आहे डोंगरोबा आणि दुसरे परसोबा. डोंगरोबा जन्मताच विरक्त आहेत. ते तीर्थयात्रेला गेले, परत संसारात आले नाही. आणि मग दैबूमाळी महाराजांना भीती वाटली, एक तर सुटला, दुसरा जायला नको, आणि म्हणून परसोबांचा विवाह केला, तो नागिताबाईशी. नागिताबाई सुद्धा पारमार्थिक आहेत महाराज. प्रकार असा घडला, आपल्यावरती पूर्वीच्या काळी यवनांची फार आक्रमण झाली, परकीयांची आक्रमण झाली. त्या आक्रमणामध्ये आपली जीवित हानी झाली, यात काही वावगं नाही. पण त्या आक्रमणांमध्ये आपलं सगळ्यात जास्त नुकसान जर काय झालं असेल तर ते आपल्या साहित्याचं नुकसान झालं महाराज. संत शिरोमणी सावता महाराजांच्या गाथ्यामध्ये 40चा अभंग आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 4000चा अभंग आहे. आणि नामदेव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या आहेत का, असा जर प्रश्न उपस्थित झाला तर तुकोबारायांनी फक्त 4000 अभंग लिहिले का, ज्ञानोबारायांनी फक्त 9000 ओव्या लिहिल्या का, सावता महाराजांनी फक्त 40च अभंग लिहिले का? नाही महाराज, त्यांनी लिहिलं भरपूर, पण या आक्रमणांमधून वाचून आमच्यापर्यंत एवढं आलं. विठ्ठल परकीयांची आक्रमण त्या दुष्काळ पडला आणि म्हणून दैवमाळी परसोबा महाराज यांनी स्थलांतर केलं ते आरण्यामध्ये. आरण्य म्हणजे जंगलात स्थलांतर केलं, तिथं वस्ती बसवली आणि ते आरण्याचं अपभ्रष्ट रूप झालं आरण. तिथं सावता महाराजांचा अवतार आहे. धन्य ते आरण, रत्नाची ती खाण जन्मला निधान सावता. तो सावता शब्दाचा अर्थ जर पाहिला तर साव शब्दाचा अर्थ होतो सज्जन. साव म्हणजे सज्जन, प्राज्ञ. थोडस आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण एखाद्याला बोलताना बोलतो, माहिती तू किती शाव आहे, बोलतो ना, माहिती तू किती शाव आहे. हा जो शाव शब्द आहे ना, हा साव शब्दाचा अपभ्रष्ट रूप आहे. साव म्हणजे प्राज्ञ, सज्जन, विद्वान, हुशार, आणि त्याला ता प्रत्यय लागला, शब्द तयार झाला सावता. म्हणजे सज्जन, प्राज्ञ असा सावता शब्दाचा अर्थ होतो. सावता महाराजांचा अवतार आहे. पुढे सावता महाराजांचा विवाह भेंड नावाच्या भानवसे कुळामधील जनाबाईंशी झाला, त्या सुद्धा पारमार्थिकच आहे. सावता महाराजांचं चरित्र सगळ्या संत मांदियाळीमध्ये वेगळं सांगितलं जातं. काय? सावता महाराजांनी पंढरीची वारी केली नाही, पण महाराज हा अपप्रचार आहे. सावता महाराजांनी पंढरीची वारी केली. का सांगतो? दैवमाळी महाराज पंढरीची वारकरी आहेत. सावता महाराजांचे वडील परसोबा हेही पंढरीची वारकरी आहेत आणि स्वतः सावता महाराज पंढरीचे वारकरी आहेत. तसे सावता महाराजांचे अभंग आहेत. जगितारक एक नाम, जगितारक एक नाम, जगितारक एक नाम, जगितारक एक नाम, उत्तम धाम पंढरी, 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 उत्तम धाम पंढरी. जला जाऊ तया गावा, जला जाऊ तया म्हणजे जे सावता महाराज पंढरी क्षेत्राचा महिमा सांगतायत, जे सावता महाराज पंढरीला जाण्याचा आग्रह धरतायत, त्या सावता महाराजांनी पंढरीची वारी केली असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, सावता महाराजांचा ज्या कुळामध्ये अवतार आहे ते कुळ पंढरीची वारी करणार आहे. जगद्गुरुशी तुकोबाराय 7व्या पिढीत अवताराला आले, पण विश्वंभर बाबांपासून 7 पिढ्या अगोदर महिन्याची पंढरीची वारी चालली. घरामध्ये संत जन्माला येण्यासाठी फार परमार्थ असावा लागतो. देवा संतांचं बोलतो, कीर्तनकाराचं नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा अवतार ज्या कुळामध्ये, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र झालेले ते कुळ आहे महाराज. आणि सावता महाराजांची जन्मतःच वृत्ती ही पारमार्थिक आहे. खरं पाहता आपल्या सोयीची प्रमाण आपली फार चांगली पाठ आहे. आपल्या सोयीची प्रमाण आता ते महाराजांकडे बसलो, अगदी महाराजांच्या आई महाराज, माझा महाराज भगवान महाराजांच्या आई, एवढं वय झालं तरी पहाटे काकड्याला येतात. आणि मग त्याच काकड्याला येताना थोडीशी इजा त्यांना झाली. मग महाराजांचा नाचा सहज विषय निघाला,
महाराज सांगत होते म्हणे मी आईला सांगतोय काय ठाईचं वै सोडी करा एक चित्त, हे म्हाताऱ्या व्यक्तीला सांगायची गरज आली. पण बराच कालावधी असा पाहायला मिळतो, एखादा दाराच्या वाट्यावर बसत राहतो ना, त्याचं म्हटलं हरिपाठाचं ठाईचं वै सोडी करा एक चित्त, पंढरीची वारी सुखी करावा संसार, हे आपल्या सोयीची झाली. त्याचं म्हटलं गाव परमार्थ, मग संसार कोण करील? अहो परमार्थ संतांनी नाही का केला संसार, त्यांनी पण तर संसार केला. फार दाळसानं बोलतो संसार आणि परमार्थ याचं समीकरण कधीच जुळत नाही. विठाला 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 प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही दिनाने न घडे त्यासी. एखाद्याला विचारणार कसं काय चाललंय, तो म्हणतो महाराज माझा प्रपंचही चांगला चाललाय आणि माझा परमार्थही चांगला चाललाय. असं जो बोलतो ना तो साप खोटं बोलतो महाराज. का तुकोबारांची भाषा आहे प्रपंच आणि परमार्थ दोघं एका वेळेला घडू शकत नाही. का महाराजांचं दुसरं चरण आहे, दोही पेवावरी ठेवू जाता हा होय अपघात शरीराचा आपलं प्रमाण एक मयांगे दो तलवारे नाही रहे. तेच तुकोबार आहे त्याचं फळ शेवटी सांगतात तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पुढे. आपलं बी घ्या ना, दोही का कुत्ता गरका न गरका, तो जर संसाराचाही होत नाही तो जर परमार्थाचाही राहत नाही. महाराज म्हणतो ना माझा संसार आणि परमार्थ कोणी चालले, तो संसाराचाही होत नाही परमार्थाचाही राहत नाही. मग सावता महाराजांनी नक्की कसं केलं? जर प्रपंच आणि परमार्थ दोघं एका वेळेला घडूच शकत नाही तर मग सावता महाराजांनी नक्की काय केलं? न घडण्याची कारण मीमांसा आपण मागच्या वर्षी पाहिली होती, फक्त थोडासा स्पर्श करतो. मला तुमच्यावरती विश्वास आहे की मागच्या वर्षी सांगितलं तुमच्या काही ध्यानात नाही. चला पुढे. तुमच्या ध्यानात नाही म्हणून आमचं बरं आहे महाराज, काय सांगायचं. चला थोडासा स्पर्श करू फक्त. प्रपंच परमार्थ दोघा एका वेळेला घडत नाही त्याचं कारण आहे माणसाला मन किती. बरं माणसाला मन किती? तुमचा काही दोष नाही, प्रश्न बदलला चुकीची. काय झालं, एक जण घरून कीर्तन ऐकण्यासाठी निघाला. 9 वाजले होते, 9च्या आसपास कीर्तन ऐकण्यासाठी निघाला. त्याला वाटलं आज सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे. असे नका मुंजवाडचा महाराज कोण सांगतोय याच्यापेक्षा काय सांगतोय महत्वाचं आहे. सांगणारा कोण आहे याच्यापेक्षा काय सांगतो हे महत्वाचं आहे. निघाला कीर्तन ऐकायला. चप्पल काढली वट्यावर टाकली ना, बस चपलीत पाय घालायचे. पायात चप्पल नाही घालत बरं, चपलीत पाय घालायचे निघायचे. मराठी पायात चप्पल घालायची निघायचं. तेवढ्यात करतो हो कुठे निघाले म्हणजे कीर्तनाला. काय तुझं रोजच जाऊ राहिले पाय. कोणाची टाप आहे आपल्या मोडायची? मी पाकिट दाखवतो म्हणून मला येऊ देतो, बाकी काही कारण नाही. येते कोणाची टाप आहे आज्ञा मोडायची? महाराज त्यानं बायकोचं वचन ऐकलं वा करा, त्याला राग आला. महाराज राग आला, त्यानं पायात मी चप्पल काढली, घरात निघून गेला. तुमच्या मनात आलं तसं काही झालं नाही. तुम्ही कीर्तनात बसून मला मारायचं केली म्हणजे केवढी गमत. त्यानं पायात मी चप्पल काढली, गप्पा पडला अंतरावर. आता जातवान वारकऱ्याची लक्षण आहेत महाराज. गावाचं टाळ वाजला त्याला झोप लागली, त्याचं मन त्याला खायला लागलं. कीर्तन ऐकायला जायला पाहिजे. आज सावता महाराजांचा समाधी सोहळा आहे, जागराचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, ऐकून घ्यावा. कीर्तन ऐकायला जायला पाहिजे, मन खायला लागलं. पण दुसरं मन सांगतंय न जर गेलो असतो तर हिनं 2 दिवस भाकरी दिल्या नसत्या. म्हणजे एक मन सांगताय कीर्तनाला गेलं पाहिजे आणि एक मन म्हणतंय घरी राहिलं पाहिजे. माणसाला मन किती असं थोडं बोलले सगळं खूप तिला माणसाला किती. तेव्हा संत वाङ्मयाचा अबाधित सिद्धांत आहे मनुराजा एक देव. माणसाला मन किती आहे? माणसाला एकच मन आहे. परत एका मनाचं वैशिष्ट्य आहे माणसाचं एक मन एका वेळेला काहीतरी एकच गोष्ट करू शकतं.
माणसाचं मन एका वेळेला एकच गोष्ट करू शकतं. मग एकतर कीर्तनाला तरी जावं आणि घरी तरी राहावं, हे विचार एकाच मनात कसे आले? बाबा मन एक आहे, पण एका मनात येणारे विचार दोन आहेत. ते विचार सुद्धा एका वेळेला आले नाही. त्या दोघं विचारांमध्ये व्यवधान आहे, अंतर आहे. अर्थात माणसाचं एक मन एका वेळेला काहीतरी एकच गोष्ट करू शकतं. मग माणसाचं एक मन एका वेळेला एकतर संसार तरी करेल, नाहीतर परमार्थ तरी करेल. विठ्ठल माणसाचं मन एका वेळेला एकतर संसार तरी करू शकतं, नाहीतर परमार्थ तरी करू शकतं. आपण मात्र मोठ्या थाटाने बोलतोय संतांनी संसारही केला आणि संतांनी परमार्थही केला. याची वाट काय? काय आहे? माणसाला अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं. थोडासा वेदांताचा विषय आहे. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत नाही. मग अध्यस्त पदार्थाची निवृत्ती जरी झाली तरी ती अधिष्ठान रूप असते. संतांनी परमार्थ केला, संसार केला नाही असा त्याचा अर्थ होत नाही. संतांच्या परमार्थाने त्यांच्या संसाराचाच परमार्थ झाला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप मनोरिया, विठ्ठल स्वरूप मनोरिया. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप मनोरिया, विठ्ठल स्वरूप मनोरिया. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या संतांचा संसार राहिला नाही. संतांचा संसार सुद्धा पांडुरंग झाला. महाराज होतो, करता येतो, हो करता येतो. की वेदांत शास्त्राने रज्जू सर्पाचं उदाहरण दिलं. प्रकार असा घडला, छोटीशी खोली आहे. त्या छोट्याशा खोलीमध्ये जुने आजोबा, भिंगाच्या चष्म्यावाले जुने आजोबा बसलेत. त्या खोलीमध्ये पुरेसं लाईट नाही, पण भिंगाच्या चष्म्यावाले जुने आजोबा तिथे बसले. आजोबाला ते समोर दोरी पडली होती छोटीशी, मंद अंधकार मंद प्रकाश आहे. त्या दोरीकडे आजोबानं पाहिलं आणि आजोबाला त्या दोरीवरती साप भासला. साप भासल्यामुळे आजोबाने आकांताने ओरडायला सुरुवात केली, साप साप साप. सगळं घर आजोबानं डोक्यावर उचललं. नातू पंतू धावत आले, दरवाजा उघडला, लाईट ऑन केला. आजोबा ओरडतायत, साप साप साप. पाहतात तर दोरी पडली. आजोबा म्हणताय साप, नातू म्हणतो बाबा साप नाही तिथं. बाबा म्हणे साप, पण तू म्हणे साप साप खोटा आहे. साप खोटा आहे, तिथं सापच नाही. बाबा म्हणे साप आहे, पण तू म्हणे बाबा तिथं साप नाही. नातू म्हणे बाबा तिथं साप नाही. साप खरा आहे का खोटा आहे? साप खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. मग साप जर खोटा आहे तर बाबाचं धोतर ओलं झालं, याची वाट काय? साप जर खोटा आहे तर बाबाला भीती वाटली आणि साप जर खरा म्हणावा तर दोरी पडली. मग तो साप मारण्यासाठी किती काठ्या लागतील महाराज? बरं, सामान्य नियमाचा मिलिंद महाराज, जेवढा साप छोटा तेवढे मारायला माणसं जास्त, जेवढा साप मोठा जाऊ दे सोमवारी आज. किती काठ्या लागतील साप मारायला? काठ्या लागणार. मग काय करावं लागेल? ती दोरी उचलून आजोबाच्या डोळ्यासमोर आणावी लागेल आणि सांगावं लागेल, बाबा साप नाही दोरी. आता मला सांगा, बाबाच्या अंतःकरणातली भीती नाहीशी झाली का बरं? ती दोरी हे कळाल्यानंतर. मग ज्या सापामुळे भीती वाटली होती तो साप गेला कुठं? त्या सापाचं झालं काय? अधिष्ठान होती रज्जू, अध्यस्त होता सर्प. अध्यस्त सर्पाची निवृत्ती अधिष्ठान रूप झाली म्हणजे साप गेला कुठं? साप कुठंच गेला नाही. साप दोरी रूप अर्थात रज्जू रूप झाला. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होते आणि मग अध्यस्त प्रपंचाची निवृत्ती ही अधिष्ठान पांडुरंग स्वरूप होते. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल महाराजांनी त्यांच्या प्रपंचाचाच परमार्थ केला. महाराज काय केलं? कर्म करून परमात्म्याची प्राप्ती केली. कर्म करून परमात्म्याची प्राप्ती करणं म्हणजे काय करायचं? सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने करायचं. ज्ञानोबाराय बोलतायत, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बघून म्हणजे निवांत चिरपी जे माझा ठाई. जे कर्म कराल ते भगवत अर्पण बुद्धीने करा. कर्माने परमात्मा प्राप्त होतो, हो, पण शास्त्र तर असं आहे, कर्म बंधनात आणतं. सूक्ष्म वाक्य बोलतो, कर्म कधी मनुष्याला बंधनात आणत नाही, कर्म फळाची आशा बंधनात आणतं. या कर्मामध्ये दोन पद्धतीचे दोष आहेत. कर्म साधनामध्ये ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये सांगतायत, कर्तृत्वाचा मधु
कर्मफलाचा आस्वादू या नामबंधू कर्माचा की कर्तृत्वाचा मत म्हणजे मी करतोय म्हणून होतंय. घरातलं म्हातारा दिवसातून एकदा म्हणतंय मी आहे म्हणून तुकडे खाताय, मी आहे म्हणून तुकडे खाताय, मी आहे म्हणून तुकडे खाताय. पोरग म्हणतं महाराज आमचं म्हातारा म्हणतं तेच खरंय. काय म्हातारा काय म्हणतंय? मी आहे म्हणून तुकडे खाताय, मी आहे म्हणून तुकडे खाताय. पोरग म्हणतं म्हातारा म्हणतं तेच खरंय, म्हातारा आहे म्हणून तुकडे खातोय. म्हातारा जाऊ दे आम्ही गुलाबजामुन खाऊ. याला म्हणायचं कर्तृत्वाचा मत मी आहे म्हणून चाललंय. आणि कर्मफलाचा आस्वाद म्हणजे आता बरेच कीर्तन व्हायला लागले, थोडं वाढवलं पाहिजे. विठाला विठाला तसं मानू नका बरं, माझ्यावर घेऊन सांगितलं. याला म्हणायचा कर्मफलाचा आस्वाद, याला म्हणायचा कर्मफलाचा आस्वाद. जाणकारांच्या ध्यानात आलं, ज्यांच्या ध्यानात आलं नाही त्यांनी काही लोड घ्यायचा नाही, उद्या पहिली पंगत सोडायची नाही. कर्मफलाचा आस्वाद या नामबंधू कर्माचा की या दोन गोष्टी बंधनात टाकतात. मग कर्माने परमात्म्याची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं? कर्म परमात्म्याला समर्पित करायचं. जुने कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं होतं, त्याला काही ग्रंथात प्रामाण्य सापडलं नाही, पण जुने कीर्तनकार सांगायचे म्हटले सावता महाराज जे कर्म करायचे ते कर्म परमात्म्याला समर्पित करायचे. अगदी मोठेचं पाणी काढ, विहिरीतून पाणी काढलं मोठेच्या साह्याने का बस येऊ येऊ यमुनीचा डोह आणि पहिलं पाणी माझ्या पांडुरंगाला भाऊ, गेलं पाणी महाराज. भाजी तसं, फळ तसं, गोपण्याचं दगड तसंच. हातात दगड घ्यायचा आणि म्हणायचं गोपन घेतल्यावर येऊ येऊ यमुनीचं डोह आणि पहिला दगड माझ्या पांडुरंगावर फिरवली, फेकला दगड. देव म्हणायचं रुक्मिणी बाजू सुर का बरं? माझ्या भक्ताचा आयर येतोय. आला आयर, फोडलं डोकं महाराज. भक्तमार्ग ग्रंथामध्ये एवढं सुंदर चरित्र आलं, महिपती महाराजांनी लिहिलंय. भगवत भक्ताने गोफणीचा दगड फिरवला, दगड समर्पित केला, यात नवल नाही. पाणी समर्पित केलं, यात नवल नाही. भाजी समर्पित केली, यात नवल नाही. स्वतःचं अंगण झाडून स्वतःच्या अंगणातला केर कचरा सुद्धा भगवत भक्तांनी परमात्म्याला समर्पित केला. आपण करीत असलेला प्रपंच, आपण करीत असलेला संसार देवाच्या चरणावरती समर्पित करावा. याला म्हणायचं कर्मे ईशू भजावा. कर्माने परमात्म्याची प्राप्ती होते. सांगू देवाला कोणत्या झाडाची फुलं आवडतात? देवाला कोणत्या झाडाची फुलं आवडतात? ज्ञानोबा फार गोड बोलतायत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा कोशाला गी. ज्ञानोबा बोलतायत देवाची पूजा जर करायची असेल ना, कोणती फुलं पाहिजे माहितीये? आपल्या स्वतःच्या कर्माच्या फुलांची माळा देवाला करा, ती देवाला समर्पित करा, देव लवकर प्रसन्न होतो. आणि म्हणून कर्म करून सुद्धा नैष्कर्म्य अवस्थेपर्यंत पोहोचता येतं. हे स्वतंत्र तंत्रज्ञान, स्वतंत्र तत्वज्ञान सावता महाराजांच्या रूपाने बाहेर आलं. सावता महाराजांनी कर्म करून परमात्म्याची प्राप्ती केली. सावता महाराजांचा संसारच परमार्थ झाला. तरी सुद्धा सावता महाराजांची भक्ती सुरू आहे. पंढरीची नियमाची वारी सुरू आहे का नाही? सावता महाराज पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले. मला प्रस्तावनेकडे यायचं. दरबारात गेले. दरबारात गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा खाली मान घालून उभा आहे. आणि मग सावता महाराजांनी देवाकडे पाहिलं. मनातल्या मनात विचारतोय आता खाली माना घालतो. खाली मानायचे काम करताना याला काहीच वाटत नाही. खाली माना घालायचे काम करतो, आता खाली मान घालतो. देव खाली माना घालायचे काम करतो. पुण्यवंत तो पाताळलो केलेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. हे खाली माना घालायचेच काम आहे. खाली माना घालायचे काम करायचे, खाली पाहिजे. सावता महाराज आले का त्याच्या हनुवाटीला धरायचं, वर बघायला लावायचं. देवा बघणारे वर आलो तुझ्या दर्शनाला, तरी वर बघत नाहीस. परमात्मा म्हणतो सावता महाराज तुमच्या भक्तीचं ओझं झालं माझ्या डोक्यावरती, कसं मी वर बघू? सावता महाराज म्हटले काय करावं लागेल? देव म्हणे मागावं लागेल, तुम्ही मागून घ्या. म्हणजे तुमच्या भक्तीचं जे माझ्या डोक्यावरती कर्ज झालंय, ओझं झालंय, ते कमी होईल आणि मी ताट मानेनं वर पाहू शकेल. सावता महाराज म्हणे मी मागणार नाही. संत मांद्याने मागत नाही याच्यासाठी 3 कारण आहेत. 1, संतांना मागण्याची गरज नाही. 2, संतांचा मागण्याचा स्वभाव नाही. आणि 3, संतांची मागण्याची परंपरा नाही. पहिली गोष्ट संत मागत नाही कारण संतांना मागण्याची गरजच नाही. संतांकडे अगोदरच संपत्ती आहे. काय झालं? आम्ही इतकं भावनेचं भांडवल करून टाकलं ना, घुळून घुळून म्हणतो आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. हे तुकोबारांचं प्रमाण पाहतो महाराज. पण सांगू स्वाभिमानानं आम्ही सदैव सुडके म्हणण्यापेक्षा असं म्हणावं ना, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे,
तंत्रज्ञानाच्या युगात भोकत राहिले तर लोक मानणार नाही महाराज. मग त्यांना आपला स्वाभिमानाचा दणका दाखवला पाहिजे. तू का म्हणे आम्ही राजेंद्र वृत्तीची, आम्ही कोणी येड्या कबाळाची लेकरं नाही महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायांसारख्या समर्थ मायबापाची पोरं आहे. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आणि तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे आमचं वाङ्मयही संपन्न आहे आणि गाणारेही संपन्न आहेत. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. किती श्रीमंत बापाशी लेकर आहेत. आम्ही फार माफी मागून बोलतो, मला तसं उपरोधिक बोलायचं नाही, माझा तेवढा अधिकार नाही, वय नाही. पण महाराज आपण तुकोबरायांचा एका अभंगावरती वर्षभर कीर्तन केलं तर आपली एक गाडी सहज गेली होती. मग विचार करा, ज्यांच्या एका अभंगावर कीर्तन केल्यानंतर आम्ही एवढं लौकिक कमवू शकतो, ज्यांचे अभंग आहेत ते किती श्रीमंत असतील, ज्यांचे अभंग आहेत ते किती श्रीमंत असतील. विचार करण्याची गोष्ट आहे महाराज. तुकोबराय संत मांदी आलेली लौकिकातली संपत्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तुकोबरायांच्या घरी. तुकोबरायांनी परत केला. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येळवित्त धन ते मज मृत्तिके समान. सेवकांनी सांगितलं महाराज तुमचा नजराणा घेत नाही. छत्रपतींनी विचार केला महाराज घेत नाही पण ड्रायव्हरला भेटायला काय अडचण नाही. लोकांचे कधी येत नसतील. छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन ज्या एकांताच्या ठिकाणी तुकोबराय भजन करतात तिथे गेले. ज्या शिळेवरती बसून तुकोबराय भजन करतायत त्या शिळेवरती सोन्याच्या मोहराने भरलेली पिशवी ठेवली महाराज आणि झाडाच्या मागे लपून राहिले. तुकोबराय तिथे आले. शिळेवरती भजन करायला बसायचं आहे. ती मोहरांची भरलेली पिशवी पाहिली. तुकोबरायच्या शिळेवर भजनाला बसले नाही. तुकोबराय म्हणतायत आज विटाळलीस, तुला सोन्याचा स्पर्श झाला. त्या शिळेला वाचा फुटली. महिपती महाराज बोलतायत ती शिळा घरंगळायला लागली, पाण्यात गेली. शिळेने स्नान केलं, बाहेर आली. शिळा बोलते महाराज अहो पाण्यात स्नान केलं मी, आता माझा विटाळ गेला, मी शुद्ध झाली, आता तरी बसा माझ्यावरती भजनाला. छत्रपतींनी हे सगळं दृश्य पाहिलं. छत्रपती तुकोबरायांच्या जवळ आले. मला फार लांबायचं नाही. तुकोबरायांच्या जवळ छत्रपती आल्यानंतर छत्रपती म्हणतायत महाराज का तुम्ही नजराणा नाकारताय, तुमच्या प्रपंचाची परिस्थिती पाहिजे तशी दिसत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही दिलेला नजराणा घेत नाही. तुकोबरायांना वाटलं राजे आपल्याला जास्तच गरीब समजताय आणि मग तुकोबरायांनी राजांना सोबत घेतलं आणि भंडाऱ्या डोंगराकडे बोट दाखवला. ज्या डोंगराकडे बोट दाखवला तो डोंगर सोन्याचा झाला. सोन्याचे ज्या डोंगराकडे तुकोबराने बोट दाखवला तो डोंगर सोन्याचा होतो. महाराज ही संतांची श्रीमंती आहे, ही लौकिकातली श्रीमंती संतांकडे. त्याच्यामुळे संतांना मागण्याची गरज नाही. एक दोन संतांकडे संपत्ती कोणती, दैवी गुणाची संपत्ती. अवयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही दान दमश यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. गीतेमध्ये जे दैवी संपत्तीचे गुण आले ते पहा. योग्याची संपदा, त्यागानी शांती, उभय लोकी कीर्ती, 16 मान, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती. जे संतांकडे दैवी संपत्तीचे गुण आहेत, ही संपत्तीच आहे गुणांची, म्हणून संत मागत नाही. पहिली संपत्ती लौकिकातली म्हणून मागत नाही. दोन गुणांची संपत्ती म्हणून मागत नाही. तीन संतांकडे संपत्ती कोणती संपत्ती आहे, परमात्म्याच्या नामचिंतनाची संपत्ती. हे जी ज्याचे धन सदा हरीचे संतांकडे परमात्म्याच्या नामचिंतनाची संपत्ती. पहिली संपत्ती लौकिकातली, दुसरी संपत्ती दैवी गुणांची, तिसरी संपत्ती हरीच्या नामचिंतनाची, चौथी संपत्ती परमात्म्याकडे संतांकडे परमात्मा रूपी संपत्ती. नारायण घरी सागरी
धनापेक्षा आगळे वेगळे धन वित्त कुळे अवघी आणि ते आगळे व संपत्ती कोणती ज्यांचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी संतांकडे परमात्मा रूपी धन आहे आणि दोन संतांकडे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या सतण हे उपाय लाभाचे पहिली संपत्ती लौकिकातली दुसरी संपत्ती दैवी गुणाची तिसरी संपत्ती परमात्म्याच्या नामचिंतनाची चौथी संपत्ती परमात्म्याची पाचवी संपत्ती परमार्थाची आणि सहावी संपत्ती त्यांच्या वाङ्मयाची आम्हा घरी धन शब्दाची करते आम्ही धन शब्दाची आम्ही धन शब्दाची करते आम्ही धन शब्दाची यज्ञ करू शब्दाची यज्ञ करू शब्दाची यज्ञ करू शब्दाची संतांची सहावी संपत्ती आहे त्यांच्या वाङ्मयाची संपत्ती सांगू या जगात श्रीमंत कोण आहे ज्याचा हरिपाठ पाठ आहे तो श्रीमंत आहे जो ज्ञानेश्वरीचं पारायण करतो तो श्रीमंत आहे जो काकडा भजन करतो तो श्रीमंत आहे जो रामकृष्णारी भजन करतो तो श्रीमंत आहे ज्याच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहे तो श्रीमंत आहे ज्याची तुकोबरांच्या गाथ्यातली अभंग पाठ आहे तो खरा श्रीमंत आहे महाराज कारण यांच्याकडे खरं धन आहे खरं धन आहे आणि म्हणून संत श्रीमंत आहे म्हणून संतांना मागण्याची गरज नाही काम नाही झालो पाहिजे काम आमच्या अंतःकरणामध्ये मागण्याची कामनाच शिल्लक राहिली नाही संतांना मागण्याची गरज नाही म्हणून संत मागत नाही एक दोन संतांचा मागण्याचा स्वभाव नाही संतांचा मागण्याचा स्वभाव नाही हा तपस्वी जिने त्याचे भिक्षा पात्र अवलंबणे जळोजिने लाजिरवाणे तैसी असे नारायणे उपेक्षिते सर्वथा संतांचा मागण्याचा स्वभाव नाही हे सांगण्यासाठी फार बंद नाही महाराज आपण थाटात सांगण्याचा प्रयत्न करू नये कारण नारळ घेतल्याशिवाय आपल्याला घरी जायचं नाही कोण डोक्याला ताण करी त्याच्यामुळे संतांचा मागण्याचा स्वभाव नाही आणि तिसरी गोष्ट संतांची मागण्याची परंपरा नाही वडिलांची वडिलांची रीत जाणत असो आमची वाढ वडिलांची परंपरा आहे संत मांदेळी बोलते आम्ही मागणार नाही संतांना गरज नाही म्हणून मागत नाहीत संतांचा स्वभाव नाही म्हणून मागत नाही संतांची मागण्याची परंपरा नाही म्हणून संत मागत नाहीत पण आज तर सावता महाराज मागतायत नवे नवे हा जो मागणीचा पूर्व पक्ष केला याच्या उलट संत बांधण्यामध्ये असं पाहायला मिळतंय तुकोबारांच्या गाथ्यामध्ये मागणीपर म्हणून स्वतंत्र प्रकरणच मग संत मागतात याची वाट काय महाराज याची वाट काय आता मागणाऱ्याचे चार प्रकार करता येतील एक वर्ग असा आहे जो सेवाही करत नाही मागतही नाही दुसरा वर्ग असा आहे जो जेवढी सेवा करतो तेवढं मागून घेतो तिसरा वर्ग जगात असा आहे सेवा कमी करतो मागून जास्त घेतो चौथा वर्ग असा आहे जो भरपूर सेवा करतो पण काहीच मागत नाही पहिला वर्ग या जगात असा आहे जो सेवाही करीत नाही आणि मागतही नाही याच्यात नास्तिकवाद्यांचा समावेश करायचा आम्ही देवाला मानत नाही देव काय आम्हाला खायला देत नाही आम्हाला सायन्स खायला देतो आम्ही विज्ञान मानणारे लोक आहेत तर्कवादी माणसं आहेत आम्ही देव धर्म पूजापाठ काही मानत नाही आम्ही काम करू आमच्या मनगडात बळे आम्ही खाऊ सेवाही करणं नको मागणे दुसरा वर्ग असा आहे जो सेवा करतो तेवढंच मागून घेतो याच्यामध्ये नोकरदाराचा वर्ग येतो महाराज जेवढी नोकरी केली तेवढं वेतन घेतलं तिसरा वर्ग सेवा कमी आहे मागणी जास्त आहे सत्यनारायणाची महापूजा दुकानात द्या सुपाऱ्या द्या सुपाऱ्या कशाला पाहिजे इथून प्रश्न आहे
मागितल्या काय? सुपाऱ्या. दुकानदाराचं काम काय? सुपाऱ्या देणं. दुकानदाराचा प्रश्न काय? सुपाऱ्या कशाला पाहिजे? मग पूजेला पाहिजे का खायला पाहिजे? म्हणजे पूजेच्या वेगळ्या, खायच्या वेगळ्या. म्हणजे सगळा निकृष्ट माल देवाकडे महाराज. दुपारी कालच्या नोटा चिटकवत होतो मी. कळलं तर पहा, नाही राहू द्या. हा, सगळा निकृष्ट माल देवाकडे. दुकानदाराला सांगितलं ना खायला पाहिजे, आम्हाला चांगले घेऊन जा. सत्यनारायण पाहिजे, मग हलक्या फुलके घेऊन जा. 1.25 किलो मध्ये अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदानां चतुष्पदानां आयुः आरोग्य क्षेम क्षेम स्थैर्य एवढं सगळं सोडपाणी आपण केवढ्या 1.25 किलो मध्ये आयुष्य आरोग्य क्षेम स्वस्ती श्री म्हणजे लक्ष्मी कोणाकोणासाठी द्विपदानां 2 पायाला पण चतुष्पदानां 4 पायांसाठी पण किती मध्ये 1.25 किलो मध्ये. याला म्हणायचं सेवा कमी आणि मागणी जास्त. पण एक वर्ग या जगामध्ये असा आहे जो सेवा फार करतो पण मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देव पाय. तुका म्हणे जीव भाव देव पाय. देवनिया काही न अमाप सेवा केली पण मागत मागणं हा वर्ग काहीच नाही. पण संत वाङ्मय मागतय, परमात्मा पुन्हा पुन्हा आग्रह करतोय. सावता महाराज मागा काहीतरी. संत मागत नाही पण याच्यातून मोकळा व्हायचा एकच पर्याय असतो. मागणीचे 2 प्रकार करा. एक आहे लौकिक आपली मागणी, एक आहे परमार्थाची मागणी. ठेवून या काही न मागती म्हणजे काही मागती. काही मागणे अनुचित म्हणजे काही मागणे उचित आहे. म्हणजे जे उचित मागणं आहे ते मागणं संत वाङ्मय देवा पांडुरंग परमात्म्याकडे करतो. मागणीच्या संबंधाने विचार असा आहे, देणारा दाता पाहिजे, देणारा दानशूर पाहिजे, 2 मागणाऱ्याचा अधिकार पाहिजे आणि 3 ज्याच्याकडे मागतोय त्याच्या डोक्यावर आपलं कर्ज पाहिजे. देणारा दानशूर पाहिजे, तोची एक दानशूर दाता. मागणाऱ्याचा अधिकार पाहिजे, सावता महाराजांचा सेवेचा अधिकार आहे. आणि ज्याच्याकडे मागायचंय त्याच्या डोक्यावर आपलं कर्ज पाहिजे. सावता महाराजांच्या भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावरती आहे. देव पुन्हा पुन्हा विनंती करतोय पांडुरंग परमात्मा, सावता महाराज अहो मागा काहीतरी मागा. सावता महाराज म्हणतायत मला मागायचंच नाही, मला कुणाकडं सावता महाराज म्हणतायत मला कुणाकडे मागायचंच नाही. पांडुरंग परमात्मा म्हणतात निदान माझा शब्द तरी मोडू नका, माझ्या शब्दात खातर मागा, मागायचंच नाही. पांडुरंग परमात्मा म्हणतोय सावता महाराज नका लौकिकातलं मागू पण पारमार्थिक क्षेत्रातली का होईना काहीतरी इच्छा असेल ना पहिलं मागणी द्या.
करतोय. सावता महाराज म्हणताय देवा मला कुणाकडं मागायचंच नाही, कुणाकडं मागायचं नाही. आता हा जो मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी, कोणाकडं आम्हाला मागायचं नाही म्हणजे पांडुरंग परमात्म्याशिवाय इतरांची सगळ्यांची व्यावृत्ती सावता महाराज करताय. कोणाकडं मागायचं नाही, आम्हाला जडाकडं मागायचं नाही. दोन, आम्हाला जीवाकडं मागायचं नाही. आणि सांगू देवा एक पांडुरंग परमात्मा सोडला तर आम्हाला दुसऱ्या देवाकडेही मागायचं नाही. पहिली गोष्ट आम्हाला जडाकडं मागायचं नाही. मंडळी, दगडावर डोकं आपटल्यावर दगड नाही फुटत, डोकं फुटतं. त्याच्यामुळे जडाला दुःख सांगून काही फायदा होत, कारण ते जडच आहे. दोन, जीवाला दुःख सांगून फायदा नाही, जीवाकडे मागून फायदा नाही. का? जीव स्वतः अपूर्ण आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया. वेळ कमी आपल्याकडे, जीवाकडे मागू नये. का? जीव अपूर्ण आहे. पुरेकर बाबा सांगायचे पाडात उघड्यापाशी नागडं गेलं, सर्वात जीवानं मेलं. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगायला लागला, म्हणजे डॉक्टर साहेब माझ्या डोळ्याला थोडीशी समस्या आहे. काय समस्या आहे? अहो म्हटले डोळ्याला प्रॉब्लेम आहे थोडासा, मी तुमच्याकडे डोळे तपासण्यासाठी आलो. माझ्या डोळ्याला अडचण अशी आहे, म्हटले मला एका जणाचे दोन दोन दिसतात. त्याने काय सांगितलं? मला एकाचे दोन दोन दिसतात. डॉक्टर म्हणे मग हे सांगण्यासाठी तुम्ही 4 जण दवाखान्यात का बघा? कळस येतं पान येतं, उद्या छोटा मी पान विठाला विठाला. पेशंटला एकाचे 2 दिसतात, डॉक्टरला एकाचे 4 दिसतात. म्हणजे हा अपूर्ण, त्या अपूर्णापाशी गेला महाराज. जीव काय दुःखाचं निवारण करणार आहे? सावता महाराज म्हणताय आम्ही कोणाकडे मागत नाही म्हणजे जडाकडे नाही, कोणाकडे नाही म्हणजे जीवाकडेही मागत नाही. तिसरी गोष्ट, आम्ही पांडुरंग परमात्मा सोडला तर दुसऱ्या देवाकडेही मागत नाही. सेंदरी हेंदरी दैवते कोणती तुझी भूते घेते, आपुल्या पोटाची रडते मागती शिती अवधान, आपुले इच्छे आणि का पिढी. आणि काय दिल स्वतःच्या इच्छेसाठी इतरांना त्रास देणाऱ्या देवता कधी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत महाराज? 4 पायाच्या प्रसादावर जर एखादा प्रसन्न होणारा देव असेल तर तो आपल्याला कधी खुश करायचा महाराज. सावता महाराज बोलताय पांडुरंगा आम्ही तुझ्याशिवाय दुसऱ्या देवाकडे मागणार नाही. मागणे ते तुझं मागू, मागणे ते तुझं मागू, मागणे ते तुझं मागू, मागणे माझा भाव. मागणे ते एक तुझं प्रति आहे, आमची मागण्याची संख्याही एक आहे आणि ज्याच्याकडे मागायचं तो पण तू एकच आहे. आमची मागणी सुद्धा इतकी अनन्यतेची आहे की आम्ही पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाकडे मागत नाही. म्हणून मागणे ते आम्हाला नाही हो कोणाशी, आम्हाला दुसऱ्याकडे मागायचंच नाही. आता तू म्हणतोय म्हणून फक्त अंतःकरणातली आमची इच्छा एवढीच आहे, आमच्या मागणीचा हेतू एवढाच आहे. आठवावे संतांसी हीच खरी मागणी आहे. काय? आठवावे संतांसी, संतांचं स्मरण आमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. संतांचं स्मरण म्हणजे संतांच्या नामाचं स्मरण घडावं, संतांचं स्मरण म्हणजे संतांच्या स्वरूपाचं स्मरण घडावं, संतांच्या वाङ्मयाचं स्मरण घडावं, संतांच्या चरित्राचं स्मरण घडावं, संतांचं स्मरण घडावं. संतांची जीवनाला आपल्या जीवाला आठवण व्हावी. का आठवण व्हावी? कारण ते आपली आठवण पांडुरंगाला करून देणार आहे. काय आहे? समजा व्यवहार झाला ना, व्यवहार दोघात व्यवहार, पण व्यवहार करताना दोघाच असतात का नुसते? नाही, एक मध्यस्थी लागते. बरोबर, एक जण मध्यस्थी लागतो. मग समजा जर व्यवहार फसला
पहिला डायरेक्ट दुसऱ्याला भेटतो का? नाही. कोणाला भेटतो? मध्यस्थीला. कोणाला भेटतो? मध्यस्थीला. मग इथं व्यवहार कोणाचा चाललाय? जीवाचा आणि शिवाचा. मध्यस्थी कोण आहे? संत. मग जरी बिघडलं भेटणार कोणाला? संतांना. म्हणजे आठवण कोणाची आली पाहिजे? मध्यस्थीची, म्हणजे संतांची. का बरं? कारण हा मध्यस्थी ज्याच्याशी व्यवहार झालाय ना त्याला आपली आठवण करून देणार. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. फार गोडा भंग आहे. तुकोबाराय संतांना विनंती करतात, संत मायबाप तुम्ही देवाला आमची आठवण घ्या. जायाचे शरीर जाई लक्षणा, काहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर आणि निरोप हा फार सांगा देवा. संतांची आठवण काढायची, कारण संत आपली आठवण देवाला देणार. किती आठवण काढायची संतांची सांगू? संतांची इतकी आठवण काढावी, संतांची इतकी आठवण काढावी, संतांची इतकी आठवण काढावी का एक दिवस विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आपली आठवण काढावी. इतकी संतांची आठवण काढावी. आठवावे संतांची हीची खरी. मागणीचा हेतू काय? आम्हाला संतांचा आठव पाहिजे, संतांचं स्मरण झालं पाहिजे. महाराज तुमच्या मागणीचं नक्की स्वरूप काय? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ते आमचं सगळं वेटेज तुम्ही खाऊन जाते अशी गंमत आहे. असो, ही संपन्नता आहे बघ. वारकरी संप्रदायाची श्रीमंती काय असं जर कोणी विचारलं तर वाङ्मयही संपन्न आहे, श्रीमंत आहे, आणि गाणारेही तेवढे संपन्न आहेत. महाराज ही आपली श्रीमंती आहे. ही आपली श्रीमंती आहे. पूर्ण भक्तामा ते भक्ती दाविती घडावी संगती तयाशीच. सावता महाराज मागणीचं स्वरूप प्रतिपादन करतात. घडावी संगती तयाशीच, संतांची संगती घडावी हा नेहमीचा विषय आहे. पण नक्की हे पूर्ण भक्त काय आणि ती कोणती भक्ती दाखवतात हा विषय मला मांडायचा आहे, थांबायचा आहे. संत पूर्ण भक्ती दाखवतात. सावता महाराजांनी या दुसऱ्या चरणामध्ये संतांसाठी विशेषण वापरलं. संतांना उपमा दिली ती पूर्ण शब्दाची. पूर्ण भक्त आम्हा, ते भक्त पूर्ण आहे. काय करतात ते भक्ती दाविती. एक भाव असा करता येईल, हा जो पूर्ण शब्द आहे ना, पूर्ण शब्द, हा पूर्ण शब्द संतांनाही लावायचा आणि हा पूर्ण शब्द भक्तीलाही लावायचा. म्हणजे पूर्ण भक्त आम्हा, ते पूर्ण भक्ती दाविती. ते भक्त सुद्धा पूर्णच आहे आणि आम्हाला भक्ती सुद्धा ते पूर्णच दाखवतील. पूर्ण भक्ती दाखवतील म्हणजे अपूर्ण पण भक्ती असते का? हो. देवात देव पाहणं ही अपूर्ण भक्ती आहे आणि देवाचे जगात देव पाहणं ही पूर्ण भक्ती आहे. संत काय करताय? संतांची संगत झाली तर संत मांदियाळे पूर्ण स्वरूप असणारे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. पूर्ण स्वरूप असणारे ते संत मांदियाळी, ते संत महात्मे आम्हाला भक्ती सुद्धा पूर्ण दाखवतील, अर्थात आम्हाला जगात देव पाहायला शिकवतील. आता प्रसंग ऐका. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि सावता महाराज दोघांच्या जीवनातला, चरित्रातला हा प्रसंग आहे. थोडासा आपल्या कानावर अजून आला नसेल पण मला अभंगाची संगती जुळवण्यासाठी सांगायचं आहे की संत आम्हाला पूर्ण भक्ती दाखवतात. प्रकार असा घडला, अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये संत संमेलन भरलं. त्या संत संमेलनामध्ये सगळी संत मंडळी 12व्या शतकातली जमा झाली. निवृत्ती ज्ञानदेव, सोपाना मुक्ताबाई, चोखोबाई, गोरोबा काका, सगळी संत मंडळी तिथे आली. सावता मला सगळी संत मंडळी आली आणि सगळी संत मंडळी आल्यानंतर थोड्या वेळानं तिथं नामदेव महाराजांचं आगमन झालं. तिथे नामदेव महाराजांचं आगमन झालं आणि नामदेव महाराजांचं आगमन झाल्यानंतर उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्तीनाथ महाराज उठले, नामदेव महाराज आले. म्हणतात वा, कोण नामदेव महाराज? ज्यांचा प्रत्यक्ष भगवान परमात्म्याशी जवळून संबंध आहे, निकटवर्ती संबंध आहे, असे नामदेव महाराज आले म्हटले. आणि मग उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. निवृत्तीनाथ महाराज उठले, पाया पडायला. बस निवृत्तीनाथांनी पाया पडलं. निवृत्तीनाथांनी प्रदक्षिणा केली, चरण कमलाचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांनी पाहिलं. ज्ञानोबाराय सुद्धा निवृत्तीनाथांच्या पाठीमागे आले. ज्ञानोबारायांनी सुद्धा नामदेवरायांना प्रदक्षिणा केली, चरणवंदना केली. ज्ञानोबारायांचं पाहून सोपान काका पण आले. सोपान काकांनी पण प्रदक्षिणा केली, दर्शन घेतलं. सगळ्या संतांनी दर्शन घेतलं. आता काय आहे, पाया पडून घेणाऱ्याचं एक वैशिष्ट्य असतं महाराज. काय वैशिष्ट्य असतं? पाया पडून घेणाऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं, कोण पाया पडतोय हे नाही पाहत, कोण पडत नाही हे पाहतो. कोण पडतोय हे नाही पाहत, मग कोण पडत नाही हे पाहतो. नामदेव महाराज लढीवाळ बघतो, अशी उभी यायची पाया पडायला. पण प्रकार असा घडला, आपली संस्कृती अशी सांगते, कोणी जर आपल्याला नमस्कार केला तर आपण त्याला प्रतिनमस्कार करावा. पण नामदेव महाराज नमस्कार करत नव्हते. महाराज निवृत्तीनाथांनी पाया पडला, नामदेव महाराजांना अहंकार झाला. मग अधिकार आहे आपला, देवाशी बोलतो मी, देवाच्या सोबत राहतो. ज्ञानोबारायांनी पाया पडला, अजूनच अहंकार वाढला, मी देवाच्या सोबत राहतो, पाया पडलाच पाहिजे. यांनी माझा पाया पडला पाहिजे कारण माझा अधिकार आहे. सगळे पाया पडायला लागले. तिथं युलेश मुक्ताबाई उभ्या होत्या. महाराज कामाला पाडलं. मुक्ताबाई काही पाया पडायला आले आणि मी बोललो ना आधी, कोण पाया पडत नाही याच्याकडे जास्त लक्ष असतं. लढीवाळ असणाऱ्या भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी मुक्ताईंकडे पाहिलं. इवलीशी मुक्ताई जैशी सनकाडी, लाविले देशोधडी महान संत. घरात लहान असताना आलं जात, म्हणजे चुका करायला भीती असून तो फाडा करायला भीती असून. मी घरात मोठा आहे म्हणून सांगतो, बाकी काय नाही. अशी लढीवाळ बघ उभे राहिली. ते मुक्ताई खांबाला पाठलं. नामदेव महाराज वाट पाहिजे, मुक्ताईने आलं पाहिजे माया पाया पडायला. नामदेव महाराज मुक्ताबाईकडे पाहिजे. मुक्ताबाईकडे पाहिलं का? मुक्ताबाई डोळ्या वाटायचं, डोळ्या वाटून पाहिलं, डोळ्या वाटून पाहिलं का? नामदेव महाराज बिचकायचे. पुन्हा हळूच पाहायचं नजर.
मुक्ताईंकडे पाहिलं का मुक्ताई ताट डोळे पुन्हा पिचकावलं. निवृत्तीनाथांनी भांडण ओळखलं. निवृत्तीनाथ महाराज म्हटले भांडण विकोपाला जाईल, त्याच्या आधी मिटवलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मुक्ताबाई या दर्शनाला. मुक्ताबाईने तिथून आवाज दिला, म्हणे मुक्ताबाई जाईन दर्शना. म्हणे मुक्ताबाई जाईन दर्शना. म्हणे मुक्ताबाई जाईन दर्शना. म्हणे मुक्ताबाई जाईन दर्शना. आधी अभिमान दूर कर. आधी अभिमान दूर कर. आधी अभिमान दूर कर. मुक्ताबाई म्हणते, म्हणे मुक्ताबाई जाईन दर्शना. आधी अभिमान दूर करा. मुक्ताबाई महाराज म्हटले जाईन दर्शनाला, आधी अहंकार दूर करायला. निवृत्तीनाथ महाराज म्हटले मुक्ताबाई असं बोलू नये. अगं ते माहिती नाही 51,000 त्यांचं पाकिट एवढे मोठे कीर्तन करायचे पाया पड. मुक्ताबाई महाराज म्हटले मी पाया पडणार नाही. त्यांचा अभिमान त्यांना दूर करायला लावा. त्यांना अभिमान दूर करायला लावा, मी पाया पडणार नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हटले त्यांचा अधिकार माहिती का तुला? काय अधिकार? अगं अखंड देवाच्या सोबत राहतात ते. मग मुक्ताबाई म्हणतात अखंड जयाला देवाचा शेजार. कार्याभिमान नाही गेला. मुक्ताबाई महाराज म्हणतायत अखंड देवाच्या सोबत राहतात तरी त्यांचा अहंकार गेला नाही. कसं शक्य आहे? मी पाया पडणार नाही. नामदेव महाराज म्हटले नका पड ना. ये आताची पोरं आली कच्ची, ये काय माझा पाया पडते. मुक्ताबाई महाराज म्हटले कोण कच्चन कोण पक्क हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग सुपरवायझर नेमला महाराज. कोण? गोरोबा काका. गोरा जुना टपई जुने, हाती थापटाने अनुभवाचे. हे सगळे प्रमाण नामदेवांच्या गाथेतले. हाती थापटाने अनुभवाचे सगळी संत मंडळी बसली. गोरोबा काकांना सांगितलं काका तुम्हाला मडके तपासायची सवय आहे, घ्या थापटणं हातात तपासा मडके. गोरोबा काकाने थापटणं घेतलं, नामदेव महाराजांकडे यायला लागले. नामदेव महाराज म्हटले माझ्याकडून नाही तिकडून सुरू करा. त्यांच्यापासून नामदेव महाराजांना वाटलं एखादं त्यांच्याकडे कच्चं निघालं तिकडं मिटलं आपल्याकडून येणारच नाही. घेतलं थापटणं. गोरोबा काकांनी थापायला सुरुवात केली. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर थापटणं मारलं. आनंद झाला. वा म्हटलं मडकं भाजलंय. कोणी भाजलंय? गैनीनाथांनी भाजलं. ज्ञानोबांच्या डोक्यावरती थापटणं मारलं. म्हटलं मडकं भाजलंय. कोणी भाजलंय? म्हटले निवृत्तीनाथांनी भाजलंय. सोपान काकांच्या डोक्यावर थापटणं मारलं. म्हटले भाजलंय. सावत महाराजांच्या डोक्यावर भाजलं. म्हटले भाजलंय. कोणी? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. मडकं भाजलंय. मुक्ताईच्या डोक्यावर थापटणं मारलं. मडकं भाजलंय. आले नामदेव महाराजांकडे. नामदेव महाराजांनी पायाला चिमटा काढला. म्हटले हो सोलापूर आणि धाराशिव जवळ जवळ आपण बांधव येतो, सांभाळून घ्या. गोरोबा काका म्हणे मी पेपर फुटी होऊ देणार नाही. मी सुपरविजन स्ट्रिक्ट करणार, अजिबात कॉपी सांगणार नाही. आणि मग गोरोबा काकाने थापटणं मारले महाराज नामदेवरायांच्या डोक्यावर. आणि नामदेवरायांच्या डोक्यात जसं थापटणं मारलं तसं नामदेव महाराज डोकं चोळायला लागले, रडायला लागले. आणि मग गोरोबा काकाने निकाल दिला. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. शून्य भरी नाही बाजीला. नामदेव महाराजांचा अपमान झाला, इन्सल्ट झाली, स्टेटस डाऊन झाला, इमेज गेली, इन शॉर्ट चव गेली. अपमान झाला. अपमान झाल्यानंतर नामदेव महाराजांनी पळ काढला. का? संभावित तसे चाकीर्ती मरणात अपील इच्छिते. अपमान झाल्यावर जास्त वेळ जगण्यात स्वारस्य ठेवू नये महाराज माणसाला. नामदेव महाराज पळायला गेले. बरं कोणापाशी गेले? देवापाशी गेले तक्रार करायला. देवाला सांगितलं देवा तुला आपल्या दोघांचं चांगलं नातं माहिती. अरे तू जगाचा बाप मला प्राप्त आहे, मी तुझ्या कायम सोबत राहतो. माझा अधिकार नैवेद्य आधीचा मूर्तीची बी माझ्या हाताला तू दूध पितो म्हटलेस, एवढा माझा अधिकार आहे. एवढं नडीवाळ आपल्या दोघांचं नातं आहे. आणि ते म्हणतायत माझं मडकं कच्चं आहे, मी कच्चा आहे. सांग ना ते पांडुरंगा मी खरंच कच्चा आहेस का? देवानं सांगितलं नामा माफ कर पण तू खरंच कच्चा आहे. नामदेव महाराज म्हटले देवा आता तू पण मला कच्चा म्हणायला लागला. नामदेव महाराज म्हटले माझा त्यांच्या पेपरवर विश्वास नाही. पेपर लीक झालेला होता. दुसरा पेपर झाला पाहिजे. दुसरा पेपर झाला पाहिजे आणि सुपरवायझर पण बदलला पाहिजे, एक्झामिनर पण बदलला पाहिजे. आता ऐका, नामदेवरायांची दुसरी परीक्षा झाली. पहिल्या परीक्षेचे परीक्षक होते गोरोबा काका. नामदेवरायांची जी दुसरी परीक्षा झाली त्या दुसऱ्या परीक्षेचे परीक्षक होते संत शिरोमणी सावता महाराज. विठ्ठल
परीक्षा होणार. नामदेवराय म्हटले देवा तुम्हाला का कच्च म्हटलं? देवाने सांगितलं हे बघ नामा, तू फक्त माझ्या या रूपाला ओळखतो, माझ्या जगातल्या रूपाला तू ओळखत नाही, तुम्हाला खऱ्या अर्थानं ओळखत नाही. नामदेव महाराज म्हटले काय बोलतो देवा, तुझ्या जागी मी उभा राहिला किती वेळा, तू आमच्या घरी आंघोळी गेला दिवाळीच्या वेळेला, तुझ्या जागी मी उभा राहिला, चांगलं ओळखतो मी तुला, आणि तू म्हणतो मी ओळखत नाही. देव म्हटले नामा तू खरंच ओळखत नाही. म्हटले परीक्षा झाली पाहिजे. कुठं होणार परीक्षा? म्हटले पंढरपुरामधले वेणूनाथ या ठिकाणी परीक्षा होणार. परीक्षक सावता महाराज. आणि देवाने सांगितलं म्हटले 3 वेळेला प्रश्न विचारले जाणार, मी 3 वेगवेगळ्या रूपामध्ये येणार, तुला मला ओळखायचंय 3 वेळेला. नामदेवराय म्हटले चालेल. सावता महाराज आणि नामदेव महाराज दोघं निघाले महाराज पंढरपूरच्या वेणूनाथ या ठिकाणी. तिथे गेले. पांडुरंग परमात्मा तिकडून आला महाराज, पण वेश बदलून आला. पांडुरंग परमात्मेने वेश धारण केला मलंगाचा. मलंग म्हणजे मुसलमान साधू फकीर, फकीराचा वेश धारण केला महाराज. ते नामदेव महाराज सावता महाराज दोघं जण बसले होते. नामदेव महाराजांनी बघ आता देव येणार, आपण ओळखणार. आणि तेवढ्यात देव तिथं मलंगाचा वेश घेऊन आले. नामदेव महाराज म्हटले देवाची यायची येळ झाली आहे, काय आलं अशी मी तर मध्ये हिरवे कपडे घालतो. बरं मलंग नुसतं एकटा आला नाही महाराज, जोळी शिळ्या भाकरी आणि सोबत कुत्री. आला देव मलंगाच्या रूपात महाराज, मांडी घातली. मलंग म्हटलं भूक लागली. खापर, त्या खापरामध्ये शिळे तुकडे काढले. म्हटले कोरडे खाण्यात मजा नाही, मग दूध पाहिजे. कोणाचं? कोणाचं? कुत्रीचं दूध काढलं महाराज. ती कुत्री का नाही हो, ती कामदेव आहे महाराज. कुत्रीचं दूध काढलं. नामदेव महाराजांना चिडली, आज काय करताय बाबा, कच्च्या भाकरी झाल्या कमी, दूध झालं जास्त, दूध आहे कुत्रीचं. ती मलंग खाताना असा घास तोंडात टाकणार, तेवढ्यात नामदेव महाराजांकडे पाणी. नामदेव महाराज म्हटले तू तिकडं सावता महाराजांना सांगितलं. सावता महाराज तुम्ही? सावता महाराजांना माहिती होता पांडुरंग आहे असं, आणि ही कामदेव हेही माहिती होतं. सावता महाराजांनी 1 नाही 2 नाही जवळ आले आणि त्या खापरामध्ये त्या भाकरींचा कुत्रीच्या दुधासोबतचा काला खायला सुरुवात केली. जसं नामदेव महाराजांनी पाहिलं महाराज, तशी नामदेवांनी धूम ठोकली, पंढरपूरला गेले, बोंबा मारल्या. देवा सावता महाराज बाटले. काय बोंब मारले? सावता महाराज बाटले, मलंगाच्या ताटातलं जेवले सावता महाराज. देव म्हणे नामा खरं सांगू, तू पहिला पेपर नापास झाला. कसं काय? तो मलंग दुसरा तिसरा कोण नव्हता, तो मलंग मीच होतो. नामदेव महाराज म्हटले काय देवा, तुला परीक्षा घ्यायला हवी, तू तर धर्म परिवर्तन करून मोकळा, चांगला तर साधू व्हायचं एका. दुसरा प्रश्न. आणि परत जा तिथं. नामदेव महाराज सावता महाराज दोघं जण बसले. म्हटले आता देवाला 101% ओळख. देव आला महाराज, पण पठाणाचं रूप धारण केलं. पठाण म्हणजे सैनिक, हातात तलवार गेलो, गोड्यापासून आले. तिथं दोघं जण उभे होते. नामदेव महाराज म्हटले देवाची यायची वेळ झाली, देवाने कधीपासून सैनिक पाळायला सुरुवात केली. पठाण नुसता आला नाही, पठाण नाही आला, पकडो नामादर शिकू. नामदेव महाराज म्हणे 1 नाही 2 नाही, पकडो नामादर शिकू. गेलं नाही. नामदेव महाराजांनी धूम टोकली, पळाले महाद्वारात. देवा पठाण मागा लागला. नामदेव महाराजांना देवाने सांगितलं नावा पठाण नव्हता, मी होतो. नामदेव महाराज म्हटले काय लावलंय, अशी काय प्रश्नपत्रिका 2 वेळेला तू असे काय रूप धारण केले, आता एक काम कर, 3ऱ्या वेळेला आई साहेबांना सोबत घे, म्हणजे मी तुला नक्की ओळख. नामदेव महाराजांना देवाने सांगितलं म्हटले नामा आता शेवटचा चान्स. पुन्हा त्या वेणुनाथाच्या ठिकाणी गेले महाराज. पुन्हा देव आले, पण आता देवाने अमंगल रूप धारण केलं आणि सोबत रुक्मिणी आई साहेबांना परत रूप बदलायला लावलं. एक सामान्य स्त्रीचं रूप धारण केलं आणि परमात्म्याने अमंगल वेश धारण करून सोबत तिथं आले. पण नुसते आले नाही, सोबत प्राणी घेऊन आले. कुत्रे काय, बोकडा काय, कोंबडे काय, गाढव काय, सगळे प्राणी आणले. आणि प्राणी आणल्यानंतर तिथं नामदेव महाराज सावता महाराज दोघं जण बसलेले वेणुनाथाच्या ठिकाणी. नामदेव महाराज पुन्हा म्हणतात 2 वेळेस तर चुकलं, पण आता चुकणार नाही, देवाने यायला पाहिजे होतं. देव आला नाही, पण हे जोडपं कुठून आलं हे साहित्य घेऊन काहीतरी. हे जोडपं आलं महाराज अमंगल वेशातले. पांडुरंग परमात्मा आणि आई साहेब चूलच मांडली आणि चुलीवर हांडी ठेवली, पातेलं हांडी ठेवली आणि अन्न शिजवायला सुरुवात केली. टाकलं तेल झालं गरम, जिरं, शेंगदाणे, हळद, मसाला, कढीपत्ता, कोशिंबीर. नाही आधी पण माहिती होतं मला. फोडणी गेली, फोडणी घ्यायला सुरुवात. भाजी कशाची करायची? त्या अमंगल वेशातल्या देवाने सोबत जे कोंबडे आणले होते ना, तेच कापले. तो देव आहे बरं भाऊ, माऊली टाकाल तर पूर्ण टाका, नाही तर मग देवाने कोंबडे कापून खाल्ले असं तर तुम्ही टाकलं तर माझं काही खरं नाही बरं. आहे ते दुकान बनवायचं घेणं नाही. देवाने ते कोंबडे कापले, पातेल्यात टाकले.
देव हरवल्या मारायचा मला पुरी हंडी भरली चाहिए पूर्ण पातेला भरून स्वयंपाक झाला पाहिजे कोंबडे संपले मग बोकड ते कापून टाकले हंडी काही बरं ना देवाने अमंगल वेशात देवाने हरवले पुरी हंडी भरली चाहिए गाढव होते ती कापले मारा ती टाकली तरी बरं ना पुरी हंडी भरली चाहिए कुत्रे कापून टाकले नामदेव महाराज पाहायला लागले काय चाललंय बाबा 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 कोंबडे खायन बोकडे खायन गाढव खायन कुत्रे खाय सगळे कापून टाकले सगळे टाकून झाले हंडी काय बरं ना देव म्हणायचा अमंगल वेशातला पुरी हंडी भरली चाहिए नामदेव महाराज समोर उभे होते अमंगल वेशातला देव म्हणे हंडी भर नहीं रही उस नामादर्शी को पकड़ के लाओ काटो और डालो नामदेव महाराजांना पकडा कापा या चट्टा नामदेव महाराजांनी अंदाज पाहिला नको जाऊ देव भंगा रात्री माझी पायंगा नाही देह जावा राहावा नंतरचा असला पाहिजे नामदेव महाराज म्हटले आत्ताच गेलो तर पुढे भजन कधी करायचं नामदेव महाराजांनी धूम टोपी मागला देवा लवकर येत जाय तिथं पाया काय चाललं होतं देव म्हणे नामा आय एम रिअली सॉरी तू परत नापासा म्हणे काय झालं तो अमंगल वेशातला प्राणी कापणारा दुसरा तिसरा कोण नव्हता मी याचा अर्थ नामा तुम्हाला यथार्थ स्वरूपाने जाणत नाही आता एवढा प्रसंग घडला परीक्षा घेणारा देव आहे परीक्षा देणारा विद्यार्थी नामदेव महाराज आहेत आणि देव आणि नामदेव महाराजांमध्ये चाललेल्या परीक्षेचे सुपरवायझर अर्थात परीक्षक संत शिरोमणी सावता महाराज आणि मग सावता महाराजांनी उत्तर दिलं नामदेवराया तुम्हाला खरंच गुरुच्या अनुग्रहाची गरज आहे कारण गुरु जर नाही केला तर देवात देव दिसतो आणि जर गुरु केला तर जगात देव दिसतो सावता महाराजांनी उपदेश केला सावता महाराजांनी निकाल दिला नामदेवराया तुम्हाला गरज आहे अनुग्रहाची तुम्हाला गरज आहे सद्गुरूंकडून बोध प्राप्त करून घेण्याची तुम्ही जा औंढा नागनाथला तिथं तुम्हाला सद्गुरू भेटल्याशिवाय राहणार नाही सद्गुरू भेटले उपदेश प्राप्त झाला तत्वज्ञान प्राप्त झाला आणि मग अगदी कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन नामदेव पळायला लागले हा संतांच्या संगतीचा परिपाक आहे म्हणून आधी नामदेव महाराज भक्त नव्हते का होते पण अपूर्ण पण सावता महाराजांच्या संगतीत आल्यावर पूर्ण भक्त आम्हा ते पूर्ण भक्त दाविती जगामध्ये भगवान परमात्म्याच्या यथार्थ दर्शनाची आम्हाला पूर्ण भक्ती त्यांनी दाखवली अपेक्षा एवढीच आहे स्वरूप एवढंच आहे घडावे संगती तयाशी आता काय आहे बहु अवघड आहे संत भेटी मग कधी भेटणार परी जगजेती कृपा केली तेच सावता म्हणे कृपा करी नारायणा संतांची संगत दुर्लभ आहे पण कधी भेटणार संत त्या नारायणाचे नाम पण रंग परमात्म्याची कृपा झाली का सावता म्हणे कृपा करी नारायणा काय तुमच्या मागणीचं फळ देव तोची जाणा असे मग आम्हाला देवामध्ये आणि संतांमध्ये भेद दिसणार नाही देवते संत निमित्त त्या प्रतिमा का म्हणे येते नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त आणि म्हणून पूर्ण भक्ता माते भक्ती दाविती अपेक्षा घडावी संगती तयाशीच विठोबार